मोठे स्वप्न बघा, पण ते मोठं स्वप्न बघताना तेवढे कष्ट पण आहेत त्याच्यात. बरोबर बरोबर. नुसतं स्वप्न बघून नाही होत काय. विनोद सर, मराठी माणसांनी बिझनेस करू नये असं म्हणतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं मराठी माणसाने व्यवसाय करावा. न करण्यामागची कारणं खूप आहेत. एक सामान्य कुटुंबातील व्यवसाय करण्यासाठी जो मुलगा बाहेर पडतो तर त्याला घराचा विरोध होतो पहिल्यांदा. तर त्या मुलाला पहिल्यांदा माहित असायला हवं की बाबा व्यवसाय आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण फायनान्स कुठून उभा करावा. बरोबर. तर त्या व्यवसायासाठी लागणारी जागा, कर्मचारी, जे रॉ मटेरियल आहे ते कुठून घ्यायचं याची पहिली गोष्ट माहिती हवी. आणि अजून एक गोष्ट आहे की व्यवसाय म्हटलं की एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पटत नाही लगेच की व्यवसाय करताना संपूर्ण कुटुंबाचा तुम्हाला आधार आहे. सपोर्ट नसेल सपोर्ट नसेल तर खूप अवघड आहे. आणि आता तुम्ही 2 कॅफेचे मालक आहात, पण तरी मी तुम्हाला स्वतःला कधी चहाचे कप उचलताना, टेबल पुसताना असं बघितलं. तर मराठी माणूस कष्ट करायला घाबरतो, तर तुम्ही काय सांगा? कष्ट करताना घाबरत नाही माणूस. मी ग्लास साफ करतोय, मी टेबल साफ करतोय, आजूबाजूचे लोक आपल्याला पाहतात की त्या लोकांना काय वाटेल ह्या गोष्टी करतात त्याच्यामध्ये. पण आता बऱ्यापैकी बदल होत घडतोय. बरोबर. बिझनेस उभा करताना कोणतंही काम छोटं नाही. सकाळी चहा पण बनवून आलं साफ आणायला पाहिजे. अख्खा बिझनेस पण बिझनेस पण सांभाळायला. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची